तरी संत साहित्याचा आणि शिवचरित्राचा हा अगदी जवळचा संबंध आहे। तो असा की या शालेय शिक्षणात सुद्धा शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्याआधी संतांची कामगिरी हा भाग आवर्जून शिकवला जातो। संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत रामदास महाराज हे शिवकालीन महाराज, त्यांनी मराठी अस्मिता शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीच जागृत केली। छत्रपती शिवाजी महाराज यांना चांगले उत्कृष्ट बलदंड असणारे मावळे मिळावे म्हणून संत रामदासांनी गावोगावी फिरून मारुतीचे मंदिर स्थापन केले व तिथे आखाडे उभे केले आणि त्या आखाड्यात लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा हे शस्त्र शिक्षण दिले। कारण शिवाजी महाराजांना बलदंड असणारे, शस्त्र असणारे मावळे मिळतील व संतांमुळेच अर्ध आपलं स्वराज्य उभं राहिलं। तर मला आज खूप आनंद होत आहे की इथे पुरुषांच्या उपस्थितीपेक्षा महिलांची उपस्थिती जास्त दिसत आहे। पुरुषांनी जेवढी हजेरी लावली त्यापेक्षा महिलांनी हजेरी लावलेली आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज घडण्याआधी आपल्याला जिजामाता घडावी लागणार, हे खूप वक्त सांगून जातात, पण आताची वेळ ही म्हणजे मालिकेची वेळ आहे। कॉन्स्टेबल मंजू इत्यादी हे नाटकाची वेळ आहे, पण हे नाटक सोडून, ही कार्यक्रम सोडून हे इथं कार्यक्रम बघण्यासाठी आले। तर सर्वप्रथम यांचे आभार। पण आज तुमच्या घरातले भांडणं तुम्हाला आवडता येत नाही आणि आपण त्या नाटकात सुद्धा असते काय याच्यावर भांडणं झाले, तो त्याचा राग करतो, तो याच्याबद्दल खराब पाहतो, याच्या उपर काहीच नसते। पण या महिला ते सर्व सोडून इथं माझा कार्यक्रम बघण्यासाठी आलेला आहे। आज आमच्या आईला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकल्यावर आमची आई म्हणते बाळ शुभा व्हावं। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ऐकल्यावर आमची आई म्हणते बाळ संभा व्हावं। पण ज्यावेळी शाळेची ट्रिप जाते त्यावेळी यशीच्या मागे नाही, पुढे नाही, मधोमध बसायचं असतं। कारण मागून गाडी ठोकली काय, पुढून गाडी ठोकली काय, मागून गाडी ठोकली काय, पुढून गाडी ठोकली काय, मंदातल्या तरी मात्र सुरक्षित बसायचं असतं। आमच्या म्हणते बाळ जीव बसवायचं असतं। अरे कसे घडतील छत्रपती शिवाजी महाराज? त्या आधी जिजामाता घडावी लागणार आणि जिजामातेने सुद्धा शिवाजी महाराजांना कसं